बोला किशन कन्हैया की, मुरली मनोहर की। गोपाळ कृष्णाचा पाळणा गात काल संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। काल गोकुळाष्टमी। दरवर्षी या निमित्तानं वृंदावन, मथुरा, गोकुळ, द्वारका, पुरी या पाठोपाठ नाशिकमध्ये देखील श्रीकृष्णाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न होत असतो, साजरा केला जातो। आताच आपण व्हिज्युअल बघितले ते पंचवटीच्या श्रीकृष्ण मंदिर येथे साजरा करण्यात आलेला गोकुळाष्टमी सोहळा। आपण बघू शकतोय किती मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करण्यात आला। नाशिकमध्ये पंचवटीत श्रीकृष्ण नगर आहे, जेथे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या वतीनं मागील 28 वर्षांपासून हा गोकुळाष्टमी सोहळा साजरा केला जातो। यावर्षी देखील काल मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांची आतिषबाजीत श्रीकृष्णाचा जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। श्रीकृष्ण मंदिरात महिलांनी श्रीकृष्णाचा पाळणा हलवला, गाणी म्हटली, मोठ्या भक्तिभावाने भजन गायली आणि गोकुळाष्टमी निमित्त मंदिराला आपण बघू शकतो किती आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। मंदिराचा गाभारा देखील अतिशय सुंदर सजवला आहे। रंगीबेरंगी फुलांचे हार, माळा आणि डेकोरेशन आपण बघू शकताय। कृष्ण जन्मोत्सव सोहळ्याला हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। फक्त पंचवटीत नाही तर आजूबाजूच्या परिसरातील देखील नागरिकांनी हा कृष्ण जन्मोत्सव पाहण्यासाठी गर्दी केली होती आणि प्रभू श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं। तसेच या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना गोपाळकालाचं देखील वाटप करण्यात आलं। भाविकांनी आणि कृष्ण भगवान की जय असं म्हणत मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।